Hi, I am Som Karanjikar. We are from Lal Bahadur Shastri Madhyamik Vidyalaya Udgir in Atal Tinkering Lab. Today we make that project name is Bluetooth Control LED bulb. For this project making we use Arduino board, Bluetooth module and one channel relay, one bulb and one bulb holder. Hi, I am Raghu Sripad Mambuli. We have to connect the Bluetooth to the Bluetooth control app. Then it turns on and turns off. We can upload the code in Arduino and as well as mobile. Then when we press the green button, then it is turn on, and when we press the red button, then it off. How this project useful for us? We can save the electricity. How? When due to human laziness, human cannot do not off the bulb. That time waste the electricity. When using this project, we can easy to off the bulb. Human easily can off the button and save the electricity. नमस्कार, मी सोम श्रीपाद करंजीकर. मी आदित्य शिवानंद बोलते. नमस्कार, मी शिवशंकर बिरादर. मी रघु श्रीपाद मambuli. आम्ही लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथील अटल लॅबमध्ये हा प्रोजेक्ट बनवला आहे. हा प्रोजेक्टचे नाव आहे ब्लूटूथ कंट्रोल RC रिमोट कंट्रोल कार. ह्या प्रोजेक्ट बनवण्यासाठी आम्ही एक आर्डिनो बोर्ड, एक मोटर ड्रायव्हर, एक ब्लूटूथ मॉड्यूल, 2 मोटर आणि 4 टायर्स आणि काही बॅटरीचा उपयोग केला आहे. जेव्हा आपण फोनचा इस्तेमाल करून फॉरवर्ड कमांड द्याल तेव्हा ब्लूटूथ मॉड्यूल रिसीव्ह करेल आणि UNOला कमांड ते सेंड करेल आणि हे UNO मोटर ड्रायव्हर ह्या बाकीचे जे 2 DC मोटर आहेत त्यांना कंट्रोल करेल. आता आपण पाहू शकता, जेव्हा मी फॉरवर्ड बटन क्लिक केला आहे तेव्हा गाडी समोर जात आहे आणि बॅकवर्डला बॅकवर्ड आणि स्टॉप आणि लेफ्ट टर्न होत आहे, राईट फॉरवर्ड स्टॉप. ह्या प्रोजेक्टचे खूप जास्त प्रमाणामध्ये युजेस आहेत. जसे की आपण ह्याला जर वायफायने कनेक्टेड केलं तर आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल तर आपण तिथून या कारला कनेक्ट करू शकतो. सोबतच आपण ह्याला घरामध्ये बसून शेतामध्ये जे आपली यांत्रिक कामं असतात त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो, ते पण घरामध्ये बसून. शेतकऱ्यांसाठी हे खूप उपयोगी होईल. तसेच याचा उपयोग वॉरमध्ये सुद्धा होतो. कारण की जर आपण ह्याच्यावर कोणता बॉम्ब लावून युद्ध रणांगणामध्ये पाठवलं आणि आपण ह्याचा वापर करून शत्रूचे जे टँक्स आहेत त्याला पण डिस्ट्रॉय करू शकतो. हा प्रोजेक्ट आम्हाला मार्गदर्शन श्री मेटके सर यांनी आणि तसेच देशमुख सर सध्याला उपस्थित नाहीत आहे. त्यांनी आम्हाला ह्या प्रोजेक्ट बनवण्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले.